आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. कळंबोलीमधील डॉक्टर माने यांच्या श्री समर्थ हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी डॉक्टर पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर गुन्हे उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर माने यांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर माने यांच्या कार्याबद्दल सांगायचे झाल्यास कोरोना काळामध्ये त्यांनी नागरिकांसाठी अतिशय मोलाचे कार्य केले. अनेक नागरिकांना मोफत दरामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला. आजही नागरिकांकडून डॉक्टर माने यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून त्यांच्या सेवा कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या संदर्भात आदर्श लाईव्हच्या टीमने घेतला सविस्तर आढावा. समर्थ हॉस्पिटल जे आहे हे डॉक्टर प्रकाश माने सरांचं एक स्वप्न होतं. डॉक्टर प्रकाश मानेंचा आणि माझा संबंध जवळपास 25 वर्षांपासून आहे नवी मुंबईमध्ये. आणि ते जेव्हा तिकडे वाशीच्या हॉस्पिटलला होते तेव्हा पण मी तिथं होतो आणि तेव्हापासनं जे आहे आमचे संबंध हे लगातार असे वाढतच गेले. आणि त्यांची जी प्रबळ इच्छाशक्ती आहे एक जनसेवेची, ही त्यांच्या ट्रीटमेंटमधून मला त्या काळात सुद्धा दिसत होती. जेव्हा त्यांनी म्हटलं की मी एक स्वतःचं माझं एक सेटअप करतो आहे, म्हणजे माझ्या ज्या काही आहेत इच्छा किंवा माझ्या शुभेच्छा ज्या आहेत ते सगळ्यात तुमच्यासोबत आहेत. त्यांनी सुरुवातीला इथे ह्या भागातून कळंबोलीच्या भागातून त्यांनी आपली म्हणजे जेव्हा इथे फार कोणी डॉक्टर्स नव्हते त्या काळात त्यांनी सेवा द्यायला सुरुवात केली आणि छोटा मोठा 10-15 बेडचं हॉस्पिटलसुद्धा त्यांनी चालू केलं, ज्याला प्रचंड असा रिस्पॉन्स त्यांना मिळाला. आणि पेशंट्स जे माझ्याकडे यायचे रेफरन्सेस म्हणून ज्या कॉम्प्लिकेटेड केसेस होत्या, त्यांच्याद्वारे मला असं एक जाणवलं की हा जो काही सेवा करतो आहे डॉक्टर प्रकाश, जे काही सेवा करतायत हे अगदी मनापासून करतायत. आणि जो पेशंट माझ्यापर्यंत यायचा तो अगदी त्यांचे गुणगाणच गायचा, आम्हाला डॉक्टर प्रकाश यांच्याकडे पाठवलं, आम्हाला अशी अशी अडचण आहे. आणि म्हणजे त्याची जी सेवावृत्ती तेव्हापासून होती आणि त्याच्यामुळे त्याला काय लोकांचं एक प्रेम मिळत गेलं, सर्व जनसामान्य माणसाचं एक त्यांना प्रेम मिळत गेलं. आणि त्यानुसार मग त्यांना असं जाणवलं की 10-15 बेडचं हॉस्पिटल आता माझ्याकरता अपुरं पडतं आहे. मग त्यांनी हे एक मोठं पाऊल उचललं आणि म्हणजे याला प्रचंड अशी तुम्हाला हिंमत लागते एवढं मोठं हॉस्पिटल उभं करण्यात. 25 बेडेड आज हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये ICUची फॅसिलिटी आहे, प्रगल्भ तुमचे सर्जिकल फॅसिलिटीज इथे अवेलेबल आहे. अशा ठिकाणी आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जनमानसाला एका स्वस्त किमतीमध्ये म्हणा किंवा परवडणाऱ्या अशा सेवा ज्या आहेत हेल्थ रिलेटेड त्या उपलब्ध नसताना ह्यांनी तो वारसा घेतला प्रकाशांनी, हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्याला सुरुवातीपासून इच्छा होती की त्याच्या हॉस्पिटलचं उद्घाटन हे मी करावं. सुरुवातीला मला असं वाटलं की ठीक आहे, माझ्या प्रेमापोटी तो सगळं काही म्हणतो आहे. पण जेव्हा त्याने म्हटलं की सर माझं हे स्वप्न पूर्ण होत आहे आणि तुम्हाला हा दिवस माझ्याकरता अगदी राखून ठेवायचं आणि तुमच्याच हस्ते याचं उद्घाटन करणं, तेव्हा मला खरोखर म्हणजे अक्षरशः खूप असं खूपच त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला प्राऊड असं फील झालं. आणि आज त्याचा हा दिवस उगवलेला आहे. आज त्यांनी ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, खूप छान वाटलं. असेच ह्याच प्रकारे त्याच्यातर्फे सर्व जनमानसाची सेवा घडत राहो हीच माझ्या सदिच्छा आणि त्याला आमच्या सर्वांकडनं खूप 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 आशीर्वाद आहे. सर, आपलं मनोगत व्यक्त करतोय, तुम्ही सांगितलं की माझ्या ऑफिसच्या किंवा माझ्या हॉस्पिटलच्या ओपनिंगला तुम्ही यावे अशी त्यांची भावना होती. हे त्यांच्या भावनाचं वाचन साकार होताना पाहिलं, कशा प्रकारचा आनंद? मला खूप जास्त म्हणजे शब्दात व्यक्त न करू शकणं इतका आनंद आज मला होतोय. कारण की त्यांनी जी सुरुवात केली ही मी ओळखतो. त्यांनी कशापासून सुरुवात केली, कुठून सुरुवात केली आणि आज तो कोणत्या लेवलला पोहोचला, याचे खरोखर म्हणजे गदगदून जाण्यासारखं आहे माझ्याकरता. खरोखरच फार
मला त्याचे प्राऊड फील होत आहे. आपण पाहिलं की आता डॉक्टर प्रकाश माने आणि त्यांच्या मिसेस सविता माने या कुटुंबानं, या दाम्पत्यानं अतिशय मेहनत घेऊन हे इमारत म्हणण्यापेक्षा एक रुग्णांची सेवा करणारं केंद्र, हॉस्पिटल जे निर्माण केलंय, ती ह्या कळंबोली परिसरातील आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांना एक निश्चित आधार वाटेल. उपचार करणारे केंद्र आज आपण पाहिले तर बऱ्याच अंशी लोकांमध्ये संभ्रम आहे, एक विश्वासाचं नातं असावं लागतं. आणि आपण पाहिलं आता सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की गेल्या 24 वर्षात लोकांची, रुग्णांची जी डॉक्टर माने, प्रकाश माने सर यांची जी नाळ जोडली गेली, त्या अनुषंगानं हे आज इमारत निर्माण झालेली आहे. आणि आम्ही आता पाहिली की याच्यामध्ये जे विभाग आहेत, मग शस्त्रक्रियेचा विभाग असेल, अतिदक्षता विभाग असेल, ओपीडी असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, अशा या 25 खाटांच्या हॉस्पिटलचं जे आणि निर्माण केलंय, त्या प्रकाश माने सरांना सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देणं गरजेचं आहे. आणि एकंदर पाहिलं तर चांगलं केल्यानं चांगलं होतं, त्याचा हा प्रत्यय आहे की डॉक्टर प्रकाश माने यांच्या हातून कुठंतरी गेली 25 वर्षात 2 टप्प चांगलं कार्य झालं असेल आणि त्याचं फळ म्हणून ही इमारत किंवा हे हॉस्पिटल निर्माण झालं आहे. मी सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि खरं तर आपण असं म्हणूया की हॉस्पिटलची आवश्यकता फार कमी लोकांना लागावी, पण ज्यांना नितांत गरज आहे त्यांना वेळेवर उपचार झाले पाहिजे. उपचाराअभावी कोणाचा मृत्यू होऊ नये, औषधाविना कोणाचा मृत्यू होऊ नये, याची दक्षता डॉक्टर प्रकाश माने सर आणि इतर डॉक्टर घेतील अशी अपेक्षा व्यक्त करून मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या मनोगत व्यक्त करताना तुम्ही म्हणाले की डॉक्टर गुणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे समाज उपयोगी उपक्रम, समाजाला जी मदत केली डॉक्टरच्या माध्यमातून, असे उपक्रम तुम्ही देखील तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून पुढे करावे, असं या संदर्भात काय सांगाल? बरोबर आहे, कारण माझं मत असं आहे की माझा मुद्दा जो आहे तो समाज केंद्रीय आहे. समाजामध्ये वावरताना लोकांच्या ज्या काही गरजा आहेत, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या ज्याला जाणता येतात तो माणूस. मी ह्या परिसरामध्ये पाहत असताना डॉक्टर गिरीश गुणे सरांचं जे कार्य आहे ते गेले मी 25-30 वर्ष जवळून पाहतोय की त्यांच्याकडं अक्षरशः पहाटे 3-3, 3:30 वाजेपर्यंत ओपीडी चालते. म्हणजे 3:30 वाजेपर्यंत ओपीडी चालणारं महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव हॉस्पिटल गुणे सरांचं आहे. तुम्हाला दुसरं एक सांगतो मी की गुणे सरांच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग नाही. आता जर तुम्हाला साधं ताप आलं आणि तापाचा रुग्ण असेल तर डॉक्टर त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करतायत. त्याचे कुटुंब सांगतो सर आमच्या पेशंटला काय झालंय, नाही त्याला ताप आलाय, त्याच्या टेस्ट करावे लागतील, इन्व्हेस्टिगेशन आहे, मग 48 आवर्स आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. या सगळ्या ज्या संभ्रमावस्थेतल्या गोष्टी आहेत त्या टाळल्या जाव्यात, त्यातनं कुठेतरी सुटकारा मिळावा. आणि गुणे सरांच्या मार्गावर डॉक्टर माने सरांनी पाऊल टाकून त्यांचा आदर्श घ्यावा. कारण दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, असं जर आपण अनुभव घेत असो, प्रचिती घेत असो, तर त्यासाठी डॉक्टर गिरीश गुणेंच्या मार्गावरून डॉक्टर माने यांनी जावं अशी माझी इच्छा आहे. समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर माने, मला असं वाटतं की आज जे त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, आम्ही त्यांना मनापासून रुग्णांची सेवा त्यांच्याकडून घडवो की त्यांना लाख लाख आम्ही शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं अभिमान या गोष्टीचा वाटतो की आज जे काही उद्घाटन झालं त्याला राजकीय पुढाऱ्यापेक्षा खऱ्या अर्थाने एक सेवाभावी डॉक्टर त्याचं सिलेक्शन त्यांनी केलं, जे डॉक्टर गुणे म्हणून आपल्या पूर्ण परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. की खऱ्या अर्थानं सेवाभावी मेडिकल सायन्स कसा असतं, डॉक्टर सेवाभावी कसा असतो, गरिबांना सहकार्य करणारा डॉक्टर कसा असतो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर गुणे. आणि मी जेव्हा इथं आलो, आमचे सुदाम शेट असतील, आमचे सुभाष अण्णा असतील, आमचे प्रदीप असेल, आमचा त्या ठिकाणी खेडकर साहेब आहेत, सगळे आमच्या या ठिकाणचे, त्यांनी माझ्या अगोदर किंवा आमचा विजय भोईरा इथे त्यांनी सांगितलं की मी त्यांना असं बोललो की डॉक्टर गुणेंच्या हस्ते उद्घाटन झालं, तर हे म्हणाले डॉक्टर माने हे आमच्या कळंबोलीचे डॉक्टर गुणे आहेत. याचं कारण करोनामध्ये खऱ्या अर्थानं 11 ते 12 अवॉर्ड घेणारा एकमेव डॉक्टर मी बघितला तो डॉक्टर माने.
त्यांनी करोना काळामध्ये लोकांना काही म्हणजे तिथे लोकांना आपण हात लावू शकत नव्हतो, आपल्या घरच्या नातेवाईकांना आपण जवळ जाऊ शकत नव्हतो. अशा वेळेला या डॉक्टरांनी प्रचंड मोठी करोनामध्ये सेवा केली आणि कुठलीही पेशंटला भीती न घालता त्याला बरं करण्याचं काम केलं. हे मला त्या दिवशी पण समजलं आणि म्हणून मी त्यांच्याकडून रुग्णांची सेवा या कळंबोलीचीच नाही सगळ्या परिसराची हो त्या त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. बाळासाहेब पाटील साहेबांनी सांगितलं असेल का माने सरांनी कोविडमध्ये जे भीतीचं वातावरण होतं, कुठलाही पेशंट हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचा असेल तो घाबरायचा, परंतु माने सरांनी 2-3 दिवसाचा गोळ्यांचा कोर्स कंप्लीट केला तर पेशंट टणटणीत बरा व्हायचा. अशी बरीचशी उदाहरणं मी घरातील माझी माणसं त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी पाठवली. म्हणजे घरच्या घरी बरेचसे पेशंट त्यांनी बरे केलेत. दुसरे कोणी डॉक्टर असते ते पेशंट आला ॲडमिट करा त्याच्याकडनं पैसे काढा असा कुठलाही प्रकार त्यांनी केला ना. सेवा हाच धर्म मानून त्यांनी डॉक्टर पेशाला खरोखर त्यांनी आज कमी कालावधीमध्ये या कळंबोली शहरामध्ये एक उत्तम असे डॉक्टर म्हणून नावावर पाहिलेले आहेत. मी परमेश्वराला प्रार्थना करतो का त्यांच्या हातून अशीच अनेकांची सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्या प्रकारे माने साहेबांनी येत्या त्या कोविड काळामध्ये यातल्या कळंबोली तसेच पनवेलच्या तमाम जनतेसाठी सहकार्य करून कोविडमधून त्यांना बाहेर काढले आणि त्याचंच आज फलित त्या रुग्णांचा जो आशीर्वाद रूपी आज समोर हॉस्पिटल उभा आहे आणि त्यांच्या असेच हॉस्पिटल आपल्या प्रत्येक शहरामध्ये व्हावा हीच माता राणी चरणी मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. आणि आज माने साहेबांच्या विषयी बोलायचे झाले तर माने साहेबांचा आज इथल्या तळागाळातल्या गोर गरीब जनतेशी जी नाळ जोडलेली आहे त्यासाठी आज उद्घाटन प्रसंगी एवढी लोक आज या ठिकाणी त्यांच्या उद्घाटनासाठी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः रांग लागलेल्या आहे. त्याचा आम्ही प्रत्येक वेळेस उद्घाटनासाठी जात असतो पण एवढी कुठे संख्या नसते स्थानिक लोकांची. आज या ठिकाणी भरपूर प्रमाणात लोक जमले ही त्यांनी कमवलेली आयुष्याची प्रेम आहे एवढंच बोलू शकतो. आपण पाहत असाल का कोविडच्या काळामध्ये डॉक्टर मानेंचं खूप मोठं योगदान आपल्या कळंबोली आणि या परिसरामध्ये मिळालं आणि त्यांचा जनसंपर्क खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे ग्रामीण भागातले लोक असू द्यात किंवा शहरी भागातली लोक असू द्यात एक डॉक्टरांना विश्वास आहे का माझा डॉक्टर माने अशा पद्धतीने लोकांची सेवा करणारे एक देवदूत सारखं ते नेहमी पुढे असतात. अशा मुले आज समर्थ हॉस्पिटल कळंबोली इथे 25 खाटाचं जो हॉस्पिटल झालेलं आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. सन्माननीय माझे मित्र नगरसेवक हरीशजी केनी साहेब आहेत, अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले, अनेक तुम्ही पाहत असाल का इथे आजच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनामध्ये बरेचसे लोक येऊन गेले. हे डॉक्टरना असलेलं प्रेम आणि असलेला विश्वास यासाठी सर्वजण डॉक्टरांच्या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आजची तारीख हा लग्नांची खूप मोठी स्थितीची तारीख आहे आणि अशा असताना सुद्धा आम्ही लोकही सुद्धा वेळ काढून डॉक्टरांना का आलोय ते हेच साठी आलोय का अशा कठीण प्रसंगी हा माणूस धावून येतोय तर अशा वेळी आपण सुद्धा या माणसाला आशीर्वाद देण्यासाठी जावे हा ठेवून आम्ही स्वतःहून आलेलो. नक्कीच आम्ही जे पनवेल महानगरपालिकेचे जरी विरोधी पक्ष नेते असलो तरी सुद्धा आमचा हेतू ते असणार का 24 तास डॉक्टरांनी सेवा द्यायला पाहिजे. इमर्जन्सी कधी कोणतंही पेशंट आलं तर ICU खाटसाठी आम्ही त्यांच्यासाठी रिझर्व सांगितलेलं आहे का एखादी खाट आमचं कधी फोन केलं तरी 24 तासात त्याला तिथे ऍडमिशन मिळायला पाहिजे. तर शेवटी सेवा ही फार महत्वाची आहे. शेवटी देवानंतर सर्वात मोठा जर दाता कोण असतोय आणि आशीर्वाद देणारा कोण असतो तर हा डॉक्टर असतो. हा डॉक्टरांच्या आशीर्वादामुळेच आज एवढ्या मोठी जी जनता पाहतो आपण जी सुखी आहेत ते डॉक्टरांच्या विश्वासाने सुखी असतात. डॉक्टर माने यांच्या जे नवीन हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलं आहे श्री समर्थ त्यांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आमचे विरोधी पक्ष नेते अरविंदजी म्हात्रे यांनी सांगितलं की कोविड काळात अतिशय सहकार्य केले या डॉक्टर साहेबांनी या समाजासाठी. त्यामुळं नक्कीच त्यांच्यावर या समाजाचाही प्रेम आहे आणि या ठिकाणी त्यांचा जुना जो हॉस्पिटल होता तो स्थलांतर केलेला एक नवीन इमारत त्यांनी बांधलेली आहे. अशी अतिशय सुसज्ज अशी इमारत आहे आणि आम्ही या ठिकाणी राऊंड मारल्यानंतर तिथं बघितलं 25 खाटाचा हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी मोठे मोठे डॉक्टर या ठिकाणी म्हणजे आपल्या व्यक्तीला माणसांना ज्या ज्या व्याधी आहेत त्या सर्व व्याधींना चांगल्या दर्जाचा उपचार मिळेल अशा प्रकारचे चांगले डॉक्टर त्यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करीत असताना
डॉक्टर माने यांचे जे सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल अशा प्रकारचे या ठिकाणी सुविधा त्यांनी दिले की आज हॉस्पिटल बोलले तर सर्वसामान्यांना परवडणार नाही, परंतु अतिशय कमी दरात या ठिकाणी सेवा उपलब्ध देण्याचं काम डॉक्टर माने यांनी या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर, आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेलं आहे. आज कशा प्रकारची सुविधा असणार आहे, नागरिकांना काय आहे? नागरिकांना आपण या समर्थ हॉस्पिटलच्या रूपाने सगळ्या प्रकारची मल्टी स्पेशालिटी सुविधा देणार आहोत आणि तीही माफक दरात. त्यांना जो माने डॉक्टरांनी आजपर्यंत रुग्णांचा जो जिव्हाळा जपलेला आहे तो असाच कायम राहील. जो त्यांनी कोरोना काळात जी माझ्याकडून सेवा घडली आणि त्यांनी जे प्रेम दाखवलं ते सदैव माझ्यासाठी ऋणानुबंध राहील. मी अशीच सेवा सतत करत राहीन आणि आजचे जे मान्यवर होते डॉक्टर घुणे, डॉक्टर बी पटेल यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपण समाज सेवा सतत करत राहू हीच माझी देवाचरणी प्रार्थना. सगळ्या प्रकारे आपण इथे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, जसं की ॲज अ चाइल्ड स्पेशलिस्ट पासून ते ऑर्थोपेडिक हाडांचे डॉक्टर्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, फिजिशियन आहेत, स्त्रीरोगतज्ञ आहेत, सर्व प्रकारे म्हणजे मल्टी स्पेशालिटी प्रकारचं आपलं हे हॉस्पिटल आहे. सर, विविध मान्यवरांची मुलाखत घेत असताना आपल्यावर कौतुकाचा वर्षाव झालेला आहे. त्यांनी करोना काळात जे उपक्रम आपण नागरिकांसाठी सुखसुविधासाठी आरोग्यासाठी राबवल्या त्याच्यात आपल्यावर सगळ्या सांगितल्या पुढे भविष्यात कशा प्रकारचे उपक्रम आपण सदैव जी कोरोना काळात माणुसकी जपली त्याप्रमाणेच आपण यापुढेही लोकांच्या भावना समजून घेऊन आपण कार्य करू. अशीच सेवा सतत त्याचे करत राहू. कोणत्याही अडचणीत त्यांना साथ देणं, लोकांना साथ देणं, लोकांची सेवा करणं हेच डॉक्टरांचं आद्य कर्तव्य आहे. ते मी पार पाडेन. तर आपले गुरु म्हणजे मार्गदर्शक पाटील साहेब आणि गुरु डॉक्टर यांच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितले की माझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आपण यावं लागेल असं सांगितल्यानंतर त्यांनी विचार केला होता. पण आज त्यांच्या पावलावर ठेवून आपण देखील एक मोठं हॉस्पिटल ओपन केलेलं आहे. त्यांच्या हाती उद्घाटन झालेलं आहे. त्यांनी आपलं कौतुकाचा वर्षाव त्यांच्या आपल्या उद्घाटन केले. आपण कशा प्रकारे पाहताय? स्वप्न, आजचा दिवस हा स्वप्नात पाहिलेला दिवस आहे आणि तो प्रत्यक्षात उतरलाय ह्याच्याबद्दल मी हे वर्णन करू शकत नाही. खूप 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 सर्वांचे आभार. सर्व माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांचे, माझ्या माझ्यावरती जे माझे गुरुस्थानी असलेल्या डॉक्टरांचे खूप खूप आभार आणि असंच त्यांचं प्रेम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.